मित्रांनो नमस्कार. घाटंजीतील सर्व प्रेक्षकांचं यवतमाळ अपडेटमध्ये मी पंढरी पाटे मनापासून स्वागत करतो. मी ज्या विषयावरती आज बोलतोय तो विषय फार सिरियस आहे असं मी वैयक्तिक समजतो. बाकी तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच की या विषयामध्ये काय कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणून माझ्यासोबत एक आमचे सहकारी मित्र आहेत, म्हणजे माझे काही हे ओळखीचे नाहीत. या सर्वांचा मला कॉल आला होता. भैया तुम्हाला नाम क्या? यांचा मला कॉल आला होता आणि यांची काही तक्रार आहे. काय नेमकं झालं होतं तुमच्यासोबत? काय विषय आहे? बैल नेत होतो चार बैल नेत होते. कास्तकारचे भरत होतो तो साहेब आले, विचारले नाही काहीच नाही, सीधा मारणं चालू केले. साहेब कोण आहेत? साहेबाचं नाव काय? सिंगम म्हणे सिंगम हेमंत चौधरी. हेमंत चौधरी. कोणत्या पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहेत ते? पोलीस स्टेशन कुठला तहसील येते? घाटंजी. घाटंजी. नेमकं काय झालं होतं? काहीच नाही, ते बैल भरून चालले होते बाजारावर. बाजार कुठल्या बाजारात? कुठल्या बाजारावरती? सोडा. अच्छा. आणि मग काय झालं? काहीच नाही, त्याने आले मारणंच चालू केले, काही विचारले नाही काहीच नाही. दाखला होता, सबन होता. सरले म्हणत आहो मी. कुठे काही होतं का काही? दाखले विकले, सबन आहे. दाखला विकला, सबन आहे, मग काही विचारलेच नाही, मारणंच चालू केले डायरेक्ट. मी हेमंत चौधरी आहो म्हणे, सिंगम आहो म्हणे. शिवा देत होते, बेकार मारणं चालू केले. ओके. एक मोठा दंडा होता, दोघं जण पकडले, मारणं चालू केले. हे हाताला लागून आहे का तुमच्या? हाताला लागून आहे, दोन्ही सीटवर लागून आहे. अच्छा अच्छा अच्छा. कुठे लागून आहे? दाखवा बरं एक मिनिट. इकडे भाऊ, कॅमेरा इकडे आणा. लागून दाखवा एक मिनिट. 5 दिवस झाले तरी कमी नाही होत झालं. या साईडला या टाईपचं मारलेलं आहे. ठाणेदार कोणीतरी आहे चौधरी म्हणून, तिकडून लागून आहे. दाखवा ती पण साईड. कॅमेरा बस ओके ठीक आहे. खूप फरलं. कधी मारलं तुम्हाला? बरोबर. 2 दिवस झाले. गुरुवार शनिवार चालतं येत नाही होता म्हणून मी आलो होतो. मग यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना तक्रार दिली तुम्ही? यासाठी आलो, 2 दिवस झाले. एसपी साहेब नाही, आज आयपी साहेब आले. तर साहेब कुठेतरी दौऱ्यावरती होते. आम्ही 2 दिवसापासून, आता उद्या अजून. अच्छा. स्वतःच लायसन्स आहे तुमच्याकडे? लायसन्स होतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, सब आयडेंटिटी आहे, आणि ही पावती बुक. दाखला बी आहे पहिला. जे तुम्ही विकण्यासाठी नेत होते ते कुणाचे होते? इर्षाद. इर्षाद. अच्छा. तस्करी वगैरे नव्हती ना? नाही, तस्करी नाही. म्हणजे जो प्रकार आपल्या इंडियामध्ये सध्या घडते, कधी जेव्हा हा विषय येतो. आम्ही कुरेशी नाव. कुरेशी नाव. गाडी मालक. अच्छा अच्छा. तुम्ही गाडी मालक आहे. गाडी मालक. तुमच्या गाडीने हे सगळं काही तुम्ही नेत होते? भाडं नेत होते. आणि अडवलं कुठं ठाणेदार साहेबांनी तुम्हाला? इथे चिखलवाडी. चिखलवडदा चौफुलीवरती. काय बोलले ते ठाणेदार? काय बोलले काही तुम्हाला? विचारले नाही, आल्याबरोबर मारणं चालू केले direct. सिंगम वगैरे काहीतरी म्हणे? मी म्हणे हेमंत चौधरी आहो म्हणे, सिंगम आहो. हेमंत चौधरी सिंगम म्हणे आहे ना? सिंगम आहो. आणि मारणं सुरू केलं? मारणं चालू. बाकी काहीच नाही? बोलले नाही, काहीच नाही, फक्त मारणं चालू केले. पोलीस स्टेशनला वगैरे नेलं नाही? काहीच नाही, पहिले इथंच मारले सगळं. अच्छा. बेडवरती पडून होते तुम्ही है ना? बेडवरती बोलतो. सोके थे क्या 2 दिन? 2-3 दिन सो के चलते भी नहीं आ रहा था मैं, इतने सूझ गई थी ये पूरे. अच्छा. लक्षात घ्या, पोलीस प्रशासनावरती बोलत असताना काही गोष्टीचं बंधन आम्हाला पाळावं लागतं. तर काय एखादा व्यक्ती मॉमेडियन आहे म्हणून त्याला जर तुम्ही टार्गेट करणार असाल तर मला वाटतं चुकीचं आहे. जनावरांची त्यानं तस्करी केली असं त्याचं म्हणणं नाही आहे. तो त्याचे बैल त्याचे नाही, एका संबंधित व्यक्तीचे. काय? कुरेशी इर्षाद खान यांचे बैल हे विकण्यासाठी नेत होते. कुठल्या बाजारात? तहसील कौन सा है वो? आदिलाबाद. उधर लेके जा रहे थे क्या? अच्छा. जिथे कुठे ते घेऊन जात असतील, यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे पावती होती, ते काही यांनी मला डॉक्युमेंट या ठिकाणी दाखवलेले आहेत, आणि सगळं काही लिगल असताना त्यांनी मला मारहाण केली. ठीक आहे, यांची चूक असू शकते, आपण ऍक्सेप्ट करू. त्यांचं बरोबर असू शकते, ते पण आपण मान्य करू. पण प्रश्न हा आहे की मारणे हे कायद्यामध्ये नोट आउट नाहीये. आल्याबरोबर थोडा विचारावं वाजतं कसं काय काय नाही. विचारले नाही, आल्याबरोबर मारणं चालू केले. ते खराब सेवा देत होते.
शिवीगाळ केली, स्वतःला ते सिंगम समजतात असं त्यांचं वैयक्तिक म्हणणं आहे. लोक त्यांना सिंगम म्हणतात की नाही हे काय मला माहिती नाही, पण ते स्वतःला सिंगम समजतात. अत्यंत तरुण मुलाला त्यांनी मारहाण केली. याच्या मागचं नेमकं रिझन हे आहे की यांचं, तुमचं आडनाव काय? शेख. तुम्हारा अन्ना बोले तो शेख. सरनेम क्या? शेख. शेख. इनका जो सरनेम है वो शेख है करके इनको मारा है. इनका ऐसा कहना है की बाबा म्हणजे काही गुन्हा नसताना जर एखादा पोलीस कर्मचारी अधिकारी एखाद्या व्यक्तीला मारहाण करत असेल न विचारता, तर मला वाटतं हे थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे, चुकीचं आहे. मी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य कुमार चिंता यांना रिक्वेस्ट करतो की यांना न्याय मिळाला पाहिजे, आणि यांना जर न्याय मिळत नसेल, सेकंड महत्वाची गोष्ट की चौधरी यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे. ही सेकंड मागणी आहे. यांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची रास्त मागणी आहे. विनाकारण का मारलं याचं उत्तर त्यांनी आम्हाला दिलं पाहिजे. आणि मी यवतमाळ अपडेटच्या माध्यमातून पारवा, घाटंजी या परिसरातील नागरिकांना विनंती करतो की ज्या ठिकाणी ही लोक चुकत नसतील, आता मला काही दोन्ही बाजू माहीत नाहीत, शेवटी कॉपरेट करणं हे माझं वैयक्तिक काम आहे म्हणून असं मी समजतो. सकाळी गलती झाली म्हणून सांगत होते. सकाळी म्हणे मारल्यावर गलती झाली, माफ करून टाक. अच्छा, तो ठाणेदार म्हणत होते म्हणे की बुवा मेरी गलती हो गई, माफ कर. मेरे को माफ करो. तर मारल्यानंतर ते जर माफी मागत असतील तर ही कुठली पद्धत झाली? एखाद्या नागरिकावरती तुम्ही सपा न विचारता त्याला मारता, त्याचं पुरं बॅकसाइड सुजलेली आहे, न्यूली मॅरिड माणूस आहे, 7 महीने का आपको बच्चा है करके है ना? 7 महीने फिलहाल में शादी को कितने दिन हो गए अभी? 1.5 साल. 1.5 साल हो गया इनकी शादी को. तो थानेदार ने रपा 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 करके मारा इनको. वो अपने आप को सिंगम समझ रहा है, ये गलत बात है. मी विनंती करतो जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील की त्यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे. त्यांनी माफी मागून होणार नाही, कायद्यान्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही रिक्वेस्ट त्या माध्यमातून करतो. अजून काही बोलायचं भैया, आपको कुछ कहना है? तसं नाही साहेब, म्हणजे टार्गेट करून याला मारण्यात येत आहे, ते चुकीचं आहे. म्हणजे कोर्टाने येईल PCR MCR काहीच नाही दिला आणि साहेब मारत आहे, हे बाब चुकीची आहे. आणि नंतर त्यांनी कसं म्हणते का तू अगर SP ऑफिसला गेला काय तर देख लुंगा म्हणजे काय आहे? आम्ही पोलीस मित्र आहोत, एवढ्या वर्षापासून पोलीसवाल्याचे कामं करतो घाटंजीमध्ये, पुऱ्या ठाण्यात माहिती आहे, परिचित आहोत आम्ही आमदार साहेबासोबत राहतो, आम्ही लोकांसाठी झटत राहतो. राजभाऊ तोडसाम सोबत आम्ही राहतो. उनको बोले का तुम? बताया मैंने, भाऊ ने बोल दिया कि कंप्लेंट दे दे, क्या गलत है तो गलत है. ये ऐसा कायदा लेने का अधिकार नहीं है ना उसमें. उनको इसने बोला तो इसको क्या बोले, तू इधर उधर जाएगा तो मैं देख लूंगा, मैं यहाँ 2 साल हूँ, SP साहब 2 ही महीने हैं. अच्छा, ऐसा वैसा तो इन्होंने सब बताया ना, जो उन्होंने बताया वही मैं बता रहा. मैं था नहीं, मैं बाहर गाँव था. जैसा इसके घरवाली का फोन आया, मेरे रिलेटिव लगते हो, तो रो के बोली, तब मेरे को पता तुम्हारा चला. नाम क्या है? मुज्जू पटेल घाटंजी. पटेल. तुम्हारा भैया नाम क्या मेरा नाम विजय बर्दी यवतमाळ. है? ये करेक्ट है तुम्हारे? ये करेक्ट है. अन्याय हो रहा नाही. वैष्णव लांडगे घाटंजी. काय वाटते दादा, बरोबर आहे यांचं? हो यांचं बरोबर. भैया, तेरा कृष्ण नाम क्या? पिंचलवार घाटंजी. पिंचलवार. बराबर है? हो सही है ना. समीर शेख, यवतमाळ. अच्छा, समीर भाई. आपका नाम भैया? आदिल शेख. आदिल शेख. तर ही सगळी लोक त्यांना कॉपरेट करतायत. थांबतो. पंढरी पाठे, यवतमाळ अपडेट.